परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धाय ज्ञानी जनशलाकया चक्षुर्मिलितेन तस्मै श्री आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी यांच्या शुभ असते आणि यशस्वी असते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे। याचा आम्हाला साथ आलेला सोमिका बहिणीच्या उद्योग काय बोलावं त्यांच्या शुभ असते पुस्तक होणं हे आमची पुण्य आहे। त्यांच्या वक्तृत्व मुळे आज आपल्याला एक खंबीर कर्तृत्ववान आणि हसमुख सगळ्यात मिसळणारे आमदार साहेब आपल्या दक्षिणला मिळाले। सोमिका मॅडमला जातं कारण त्यांचे भाषण जेव्हा व्हायरल होत होते आपल्या भागात तेव्हा प्रत्येक जणांच्या मध्ये एकच होता की अहमद साहेब आले निवडून आले। म्हटलं इलेक्शन तर होऊ दे नाही साहेब होणार। मी म्हटलं तुमच्या पूर्वी मी त्यांच्या अंगणवाडी साहेबांना सांगितलेलं आहे आम्ही गोकुळ शर्माला राम मंदिर नव्हतं म्हणून आमच्या घरी एक राम मंदिर उभा केले मॅडम आमचं उद्योगाचं। त्या मंदिराचं आम्ही बरोबर मोदींनी जेव्हा देशात अयोध्येला मंदिर बांधलं त्याचा ज्यावेळेला समारंभ होता त्याच दिवशी आम्ही आमचं 22 जानेवारी 24ला त्याचं वास्तुशांती केली आणि त्यावेळेला अमर माडिक साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही आमच्या मंदिराला यायचं। अमर माडिक साहेबांचा एक गुण असा आहे की त्यांच्याकडे कोणीही जा तितक्याच नेत्याला जसा सन्मान मिळतो तसा कार्यकर्त्यांना सन्मान देणारा एक नेता म्हणून अमर माडिक साहेबांची आम्ही बोलतो। माझी सून इथं समोर आहे भावना मेघा तिचं एक आधार कार्डचं एक पत्र पाहिजे होतं। त्यावेळेला मी अहमद साहेबांच्याकडे गेलो आणि म्हटलं साहेब मी असाच गोकुळ शर्माचा MS पाटलांचा कार्यकर्ता बरं मी तुम्हाला ओळखतो काय पाहिजे सांग म्हटलेला आधार कार्ड ते त्या पत्राने यांना चहा काही म्हणजे इतका नेत्यांचा एक नेता कार्यकर्त्यांना इतका सन्मान देणारा नेता आज आम्हाला लाभला। आम्ही खरोखर आनंदी आहोत आणि सोमिका वहिनी साहेब आणि अमल माडिक साहेब यांना आमच्या गावच्या वतीनं आमचे नेते MS पाटील साहेब यांच्या सर्वांच्या वतीने पुढचा कुठला तरी मोठा कार्यक्रम घेण्याची मनीषा मनात ठेवून मी अमल माडिक साहेबांच्या बद्दल बोलणार। आजचा विषय जो आहे हा माझ्या मनात कसा आला मी माझ्या साचीला एक शब्द दिला होता की साची तुला विमान प्रवास घडवेल आणि तो मी पाळला। मी नेहमी मी आणि माझी बायको विमान बऱ्याच देशात जात असतो। म्हटलं का नाही साचीला न्यायचं कारण मला मुलगी नसल्यामुळे आम्ही सगळ्या मुली ह्या मला मुली समान माझ्या सुना पण मुली समान आणि त्या अशा कर्तृत्व मुलीला आपण उभा करूया म्हणून मी त्याला सांगितलं तर म्हणते बघ काका मी निबंध लिहिणार आहे निबंध देणार तेच पुस्तक लिहून सांग आणि तुझे विचार सांग आणि ती जसं सांगत जाईल त्या पद्धतीनं थोडीशी मदत मी केली आणि ते लिखाणला गरज आहे म्हणून मी सहाय्यक लेखक म्हटलं कारण आमचे DTP म्हटले अहो इतकी नववीची मुलगी अशी लिहिते त्यासाठी सहाय्यक लेखाची आवश्यकता म्हणून तुमचं नाव घ्या। तर मी ह्याला फक्त कारणीभूत आहे। बऱ्यापैकी विचार आचार हे साचीचे आहेत। ह्या पुस्तक तुम्ही वाचाल त्या पुस्तकात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन मिळेल। विमान प्रवास आता सर्वसामान्य करतायत मोदी साहेबांच्या कृपेनं उड्डाण योजना त्यांच्यामुळे आली आणि सर्वसामान्यांना पण विमान प्रवास घडावा असे स्वप्न घेऊन मिळणारे आणि देशाला चांगलं करतात आपण पुस्तक तर लिहूया सर्वसामान्यांना मार्गदर्शक। मित्र हो हे लिहित असताना मला जे काही साचीला वाईट अनुभव आले पहिल्याच ह्याला आम्ही जेव्हा एअरपोर्टवरती पोहोचलो सिक्युरिटीने आम्हाला विचारलं कार्ड आणि तिकीट आम्ही दोघांचं कार्ड दिलं माझं आणि बायकोचं साची पाठीमागं होती कार्ड पाहिलं सिक्युरिटीने सांगितलं नॉट अलाउड। म्हटलं का हो साहेब तिकीट आहे आधार कार्ड आहे तर म्हटलं साहेब हा 5वीचा फोटो आहे आता ती कुठे मोठी झाली बघा आणि त्याचं कुठेही मला मॅच होत नाही त्यामुळे सॉरी मी काय याला सोडू शकत गाडी तर बेळगावून परत गेली होती आम्हाला सोडून साचीचं मागं राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। मी म्हटलं साहेब तुमचे सिनियर कोण आहेत त्यांना सांगा मी जर त्यांना भेटून नाही म्हटले सिनियर माझ्यापेक्षा खवाट आहेत म्हटले
मी तुम्हाला शक्य नाही, तिकडे सोडणार नाही, कृपा करून तुम्ही त्यांची न्यायची व्यवस्था करा आणि तिघांची तिकीट कॅन्सल करा. म्हटलं बोलणार नाही, सोपं आहे म्हटलं, आणि आम्हाला पैशाची किंमत आहे, आम्ही रुपया म्हणून उद्योजक झालो. आणि अशा अवस्थेत इतकी मोठी रक्कम सोडलं मला, हे मी प्रयत्न शेवटपर्यंत करेन. तुमच्या सिनियरना भेटेल, त्यांच्या सिनियरना भेटेल, पण आम्ही जाईनच. मग त्यांनी गिराणी साहेबांना आम्ही सांगितलं त्या सिक्युरिटीना, साहेब विचार करा, एक बाल मनाला किती वेदना होती. माझा घडत आलेला प्रवास आता थांबतो एक छोट्याशा चुकीमुळे, की माझ्याकडे आधार. म्हटलं ठीक आहे, आधार कार्डवर तुझा फोटो मॅच होत नाही, पण तुमच्या हायस्कूलचा आयडेंटिटी द्या ना. विद्यार्थी आहे ना ती 9वीची. दुर्दैवानं आमच्याकडे आयडेंटिटी नव्हतं. म्हटलं नाही साहेब आम्ही आम्हाला सॉरी म्हटले, मी काही करू शकत नाही. त्यातून मार्ग काढला. अर्थात हे संभाषण इंग्लिशमध्ये झालं, कारण कर्नाटकमध्ये मराठी नाही बोललं जातं. मी त्यांना विनंती केली की साहेब थोडस मेळ झाला कायद्याचा आणि याचा. तेव्हा ते म्हटले तुम्ही एक काम करा, त्या आयडेंटिटीचा फोटो मागून घ्या. मी तिच्या वडिलांना फोन केला, फोटो मागून घेतला, तो कुठेतरी मॅच झाला आणि त्यांनी हसतमुखाने सांगितलं ओके यू आर अलाउड. आम्ही आज एंट्री केली. तर मला मित्र हो, ज्यावेळेला आपण आधार कार्ड वगैरे घेऊन जातो त्यावेळेला येणारा पहिला प्रसंग तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन होईल. पुढे आम्ही गेल्यानंतर त्या ट्रॉलीवरून आम्ही बॅगा नेल्या. त्या बॅगांचं वजन करत असताना ते म्हटले ओके अलाउड. साची म्हटले इथं ओके अलाउड का म्हणतात? जर आपलं बॅगांचं 15 किलोपेक्षा जास्त असतं तर प्रत्येक किलोला 500 रुपये फाईन लावला जातो. मित्र ह्या गोष्टी विमा करणार आहोत, तर त्यांनाही माहित व्हावा हा उद्देश आहे. ह्या लोकांना याची माहिती व्हावी, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि हे लिहित असताना मी माझ्याविषयी थोडस सांगणं मी क्रमपात्र समजतो. माझं जन्मगाव कणेरी, पण माझी कर्मभूमी गोकुळ शेगाव. एम.एस. पाटील साहेबांच्या छत्रछायेखाली आम्ही वाढलो. आमची भरभराट झाली. त्यांचं नेतृत्व हात लावल तिथं सोना. आई वडिलांचं पालनाचं कर्तव्य आहे की मुलं मोठी जसजशी होत जातील तसतशी ती सक्षम झाली पाहिजे जीवनात येणाऱ्या कुठल्याही संकटाला समोर जाण्यासाठी. आज माझी मिसेस उद्योजिका आहे, तिच्या आई वडिलांनी पण असेच संस्कार केले, सहनशीलतेचे, कष्टाचे, लवकर उठायचे. माझी मिसेस सकाळी 4ला उठते, पहाटे 11 वाजता झोपले तरी. म्हणून हा डोलारा उभा राहिला. कुटुंबाच्या सर्वांची सेवा करता आली आणि मला उभा करता आले, मला मान सन्मान मिळाला. तर एक स्त्री ही दुर्गा असते, ही काही करू शकते आपला नाही. ती स्त्री दुर्गा आहे. त्याचा एक आपण मृत्यूवंत जिवंत आपण आज पाहतो. ज्यांनी आपल्या पतीला आमदार केलं त्या सौमिका मॅडम. खूप उंच आहे मॅडमची, कारण मी जिल्हा परिषद सेवेत नसताना मॅडम तुमचं फक्त भाषण ऐकायला मी सभागृहात प्रवेश मिळवला होता. कारण माझी 20 वर्ष सेवेमध्ये मला अनेक जण मानतात. मी अधिकाऱ्यांना विनंती केली की मला सभागृहात यायचं आहे. काय कारण? म्हटलं मॅडमचं भाषण ऐकायचं. कारण मॅडमच्या भाषणात तुम्ही ऐकायला नाही, मला जास्त वेळ घेत नाही. पुस्तक तुम्ही वाचा, अतिशय सुंदर पुस्तक आहे. यामध्ये केरळ वर्णन आहे, गुरुवायर मंदिराबद्दल लिहिलेलं आहे, श्रीकृष्णाचं बालरूप आहे. ते लिहित असताना साची परत आपल्या कर्मभूमीत आले. ते म्हटले माझ्या पण गावी श्रीकृष्णाचं मंदिर आहे. ह्या आपल्या जन्म श्रीकृष्णाचं गोकुळ शेगावच्या मंदिराचं पण वर्णन आहे. पुढे जेव्हा तिथे शिवमंदिर पाहिलं तेव्हा ते म्हटले माझ्या शेजारी पण कन्हेरी मठ आहे, तो तर अतिशय सुंदर आहे. महाराजांच्या बद्दल पण लिहिलं, त्या मंदिरात पण लिहिलं. म्हणून ज्या वेळेला प्रवास करत असताना सुद्धा आपण आपल्या मूळ ठिकाणी, आपल्या आईवडिलांच्या ठिकाणी वगैरे येतो. ही एक ह्या पुस्तकाची ख्याती आहे. ह्या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला मार्गदर्शक होतील. क्षणोक्षणी हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असावं अशी एक इच्छा आहे. आजच्या तारखेला, ह्या आजच्या दिवशी हे पुस्तक आम्ही बऱ्याच जणांना देणार आहोत. प्रत्येकाला मिळेल याची व्यवस्था केलेली आहे जातेवेळेस. तर एवढं बोलून मी माझं 2 शब्द वाढलेलं भाषण बंद करतो, कारण आपल्याला सौमिका मॅडमना ऐकायचं आहे. ती खरी मेजवानी आहे. आणि मित्र हो, आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी आणखी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्याला श्रम परिवार इतका वेळ तुम्ही हे केलाय म्हणून खाऊ तर मिळेलच, पण मिमिक्री स्टार सर्जेराव पाटील ते फिल्म स्टार आहेत, त्यांचा कार्यक्रम आपल्याला नंतर ऐकायला मिळणार आहे. तर
तेवढं पण माझ्या 200 आयोजकांनी आम्हाला जे हे दिलं त्याबद्दल